आपल्या आयुष्याचा चित्रपट पुन्हा होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला वाटेल तसं मन मोकळे जगून घ्या. वाटेल तिथे जा, फिरा, खा, प्या, व्यवस्थित राहा. मुलांना बाहेर न्या, मुलांना खेळवा, मुलांच्या इच्छा पूर्ण करा, आपल्या इच्छा पूर्ण करा. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंतच सर्व काही आपण बघू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो. एकदा जर आजार झाले, कुठलं खायला शुगर BP झालं तर हे खायचं नाही, ते खायचं नाही असं असतं. त्याच्यामुळे आपण आहे तोपर्यंत मन मोकळेपणे जगून घ्यायचं असतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी अनिता हाटोटे. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करतोय. आलोत आम्ही आता बालाजीचे तिकडं आलेलो. तुम्हाला खूप ब्लॉगमध्ये दाखवलं. हे बघा किती छान झाडे वगैरे फोटोसाठी की खूपच छान, खूप आवडलं आम्हाला. त्याच्यामुळे म्हटलं थोडेसे रील्स वगैरे शूट करा. म्हणजे आतमध्ये गेलो सगळे लोकांना आम्ही सोडून दिलं पाठीमागे आणि आम्ही आलोत फोटो वगैरे काढायला, रील्स वगैरे काढायला. म्हटलं थोडेसे शूट करू. परत येणं होतं नाही होतं, इतक्या लांब आपण कधी येणार. किती छान बघा, किती मस्तच. मला तर खूपच आवडलं. ओंकारला तर एवढं आवडलं ना ते. मला इथं फोटोसाठी खूपच छान येतं असं नाही का. हे मस्त मजा करत होते. ते एकदम हलके लाकडं होते, उचलत होते. प्रज्वलसुद्धा उचलू शकतो ते. म्हणले मी उचलतो, बघतो किती उंच आहे असं नाही का. प्रज्वलला खरंच वाटलं आणि तो लागला रडायला. आणि असं आमची मजा मस्ती मस्त छान अशी पिकनिक झाली आमची. बालाजीला गेल्याच्या नंतर दर्शन वगैरे झाले, तुम्हाला दाखविले पाठीमागे ब्लॉगमध्ये. आणि नंतर हे असं आलोत आम्ही बाहेर इकडं मंदिरात. तिथं दर्शन वगैरे झाले. खूप छान मंदिर होतं आणि लाईनला पण थांबलेलं होतं. मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेले तुम्हाला. बघा मस्तपैकी फोटो वगैरे काढले, रील्स काढल्यात, टाकल्यात, काही इंस्टाग्रामवर टाकल्यात, यूट्यूबला पण टाकल्यात. किती मस्त पिक्चर सगळ्यासारखे शूट घ्यायसारखंच आहे इथं. खूप छान आहे. जे गेले त्यांना माहीत असेल इथं किती मस्त आहे. बाकीच्या लोकांची एवढी घाई होती ना, त्यांना पुढं जायचं होतं. परत रात्रीची ट्रेन पण होती, त्याच्यामुळं फोटो काढ एवढं काय टायमिंग. आम्ही तिथं काही नाश्ता वगैरे केलाच नाही. मग आलो पुढं. मग म्हणलं पुढं येऊन थोडेसे फोटो वगैरे काढावं म्हणून आलो. आणि मग नंतर दुसऱ्या गार्डनमध्ये गेल्याच्या नंतर गणपतीचं पहिलं दर्शन घेतलं, मस्तपैकी छान फिरून घेतलं. तिथं काय विशेष आहे काय माहिती, दगडं पण असतात. नाही पडत ती दगड बघितलं का ताई? इकडे बघा पुढं किती बघायचं काय बोलायचं. तिकडे एवढं म्हणजे दगडावर दगड असतात, ते एक दगड पण निष्ठत नाही. काय विशेष आहे काय माहिती. किती छान असे मस्त फोटो वगैरे काढले आम्ही. इथं बघा किती गर्दी ह्या गार्डनमध्ये. खूप छान वाटत होतं, थांबावंसं वाटत होतं पण टायमिंग नव्हता. हे बघा दगडावर दगडं किती काय काय रचलेले असतात. ते असली दगड ते एकावर एक दगड असे म्हणजे डोंगराच टाईप आहे. आणि तिथंच हे असं गार्डन वगैरे केले लोकांना फिरायला आल्याच्या नंतर नाही का मस्तपैकी. मग आम्ही फिरलो, सगळीकडे बघितलं काय काय गार्डनमध्ये. खूप छान वाटत होतं, थांबावंसं वाटत होतं पण टायमिंग नव्हतं, त्याच्यामुळं नाही थांबू शकलो. मग आलो परत सगळं बघून वगैरे झाल्याच्या नंतर याचं परत बाहेर निघायचा टाईम झाला. नंतर आमच्या इथं वरती राहतात, तिला छोटीशी बाळ आहे, तिच्यासाठी आम्ही एक गाडी घेतली. आणि प्रज्वलला तर काय घेतलेलंच होतं आधी, त्याच्यामुळे त्याला काय नाही घेतलं. छोट्याशा बाळाला राहिलं होतं घ्यायचं. आमच्यातच राहतात ते वरती भाड्याने, त्याच्यामुळे त्याला एक छोटीशी एक गाडी घेतली 200 रुपयाची छानपैकी. मस्त खेळण म्हणली ती त्याला बघून नाही का. दुसऱ्या बाहुल्या डॉल वगैरे भरपूर असतात बड्डेला आलेले. काहीतरी वेगळं म्हणून असे थोडेसे वेगळे स्टाईलची ती गाडी अशी उड्या मारते अशी तिला आम्ही गाडी घेतली तिथून. मग आलो तिकडं. बघा किती डोंगर, किती झाडी. खूप छान वाटत होतं. 1-2 दिवस एक्स्ट्रा राहायला पाहिजे होतं पण तिकीट आमची ऑनलाईन काढली होते, त्याच्यामुळे नव्हतं राहू शकत. मग एका दिवस 2 दिवस तरी पण 2 दिवस गेले आमचे बालाजीमध्ये. बघा हे हुबहूब हे जे काय म्हणतात ह्याला गांधीजी. आम्ही पहिल्यांदा बघितल्यावर तर वाटलं ही मूर्ती वगैरे पुतळा वगैरे उभा केला की काय असं वाटत होतं, पण पुतळा नव्हता, ते माणसं होते. किती छान, किती दिवसभर असं उन्हामध्ये उभं राहायचं, पूर्ण अंगाला हे केमिकलचं लावून. पैशासाठी काय पण करावं लागतंय बघा हे. पैशासाठी गांधीजीची मूर्ती तयार झालीत आणि तिथं उभा राहिलेत. अजिबात हालत नव्हते, वाटत पण नव्हतं ही असे जिवंत माणूस असू शकतं. आम्ही जवळ गेल्याच्या नंतर बघितलं, डोळे वगैरे हालत होते त्यांचे. पैसे टाकताना
टाकताना पण ते लक्ष देत होते कोण किती पैसे टाकते नाही का. तर मग खूप आश्चर्य वाटलं. पहिल्यांदाच मी बालाजीच्या तिथं गांधीजीची मूर्ती अशी हुबेहूब अशी जिवंत असं माणूस बघितलं. खूप जागेवर होतं, 2-3 जागेवर दिसल्यानंतर हे बघा दगडं कशी एकावर एक एकावर एक. मग तिथून आम्ही खाली आलो दर्शनाला. तिथं छानपैकी दर्शन वगैरे घेतले. तिथं पण वाती वगैरे लावायचे असतात. आपण बालाजीचं दर्शनाला पायऱ्याच्या स्टार्टिंगला नाही का नारळ वगैरे फोडलं होतं आणि 108 वाती लावले होते. तसंच इथं पण सगळेजण नारळ फोडत होते आणि सगळ्यांच्या हातात वाती वगैरे होते. मग आम्ही पण घेतल्या आणि महादेवाची मूर्ती होती तिथं, मस्त महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं. इथं छान पुजारी बसले होते, सगळ्यांना आशीर्वाद वगैरे देत होते. मस्त वाती वगैरे लावल्या तिथं, दाखवते तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये आहेच. बघा किती गर्दी आहे. खूप ऊन पण होतं आणि सावली पण होती, दोन्ही पण होते. आणि डोंगर पण होता आणि त्याच्यामुळं थोडे डोंगरामधूनच असं मंदिर आहे इथं, महादेवाचं मंदिर. छानपैकी दर्शन झाले आमचे. गर्दी होती एवढी, पण एवढी काय नव्हती. बालाजीत आतमध्ये खूप गर्दी असते, इथं नव्हती एवढी गर्दी. मस्त दर्शन वगैरे घेतलं. मारुतीचं पण असे छोटे छोटे देवाचे पण मूर्ती होत्या. इथं नागोबाचं पण होतं, नागदेवताचं. मग त्यांचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. इथं वाती वगैरे लावल्या छानपैकी अशा तुपात भिजवलेल्या वाती असतात. मग त्या सगळ्याच घेत होते. मग मला माहीतच नव्हतं, पहिल्यांदा घेतो. त्याच्यामुळे जशी लोक करतील तसं आम्ही करत होतो त्यांच्यासारखंच. आता दुसऱ्या वेळेस गेल्या आता माहिती झालं. मग आधीच आपण नियोजन लावून सगळं करू शकतो. आता मग दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आलोत. बघा हे आम्ही पैसे जाताना पैसे दिले का, ते गांधीजी उभा होते तेव्हा. आता परत रिटर्न येताना प्रज्वल म्हणले बघ हे कसे पैसे भरून ठेवतात बॅगमध्ये. जे बकेटीत उगं 10-20 रुपये ठेवतात आणि नंतर परत बॅगमध्ये ठेवून देतात आणि परत उभं राहतात. असं पैशासाठी लोक काही पण करतात दिवसभर उन्हात अनात. नंतर मग मुलांना भुका लागल्या होत्या तर म्हणलं थोडंसं फ्रूट्स वगैरे खा नाही का, दुसरं तर नको वाटते. वडापाव हे ते मुलं ओंकारला तर अजिबात आवडत नाही तसलं वडापाव भेळ वगैरे. असं फ्रूट वगैरे खाऊ म्हणला. मग 50 रुपयाला काहीतरी प्लेट होती ती. मग एकाला सगळ्याला खूप महाग होती आणि त्याच्यात तर काय पपयाच होते जास्त. आपल्याकडे 50 रुपयाला केवढी मोठी पपई येते, 50च्या 2 पण येतात पपया. अजून थोडंफार फ्रूट होते त्याच्यात, तेच 50 रुपयाला एक. नुसते पैसे कमायचे देवाच्या ठिकाणी ना, नुसतं लुटायचंच काम आहे. त्याच्यामुळे आम्ही घरूनच बऱ्यापैकी ही गाडी घेतली. बघा तिला छोट्या बाळाला मी तुम्हाला सांगितलं होतं. मग ही छोटी गाडी म्हणली ती खेळत बसेल, त्याला दुसरं डॉल बिल घेण्यापेक्षा नको ही गाडी घेऊया. म्हणजे ते शील वगैरे टाकली की मस्त छानपैकी ती खेळत बसेल. 200 रुपयाला काहीतरी भेटली. मग हे अशी किती छान उड्या मारती. मग ती बघत बसून म्हणले हीच घेऊया तिला. मग झाले दर्शन. आता निघायचं होतं घरी. मग घरचा टायमिंग होत होता. एक खारुताई बघा कशी बसलेली वरती झाडावर, मस्त बघत होते आमच्याकडे. ते जाऊन करून शूट करून घेतलं. बघ म्हणलं कसं दिसतं, कशी शांत बसली. आणि इथं आल्याच्या नंतर आंघोळ्या करायच्या असते ह्या नदीला. बालाजीला आल्याच्या नंतर ह्या नदीला हातपाय वगैरे धुवून आंघोळ्या करूनच घरी जायचं असतं. पण आम्ही आंघोळ्या वगैरे नाही केल्या. मला हातपाय धुवा. बरेच लोकांनी आंघोळ्या करत होते इथं. या नदीला आंघोळ्या केल्यावर छान असतं, चांगलं असतं म्हणे. ते बालाजीचं दर्शन घडतं इथं नदीला आंघोळ्या केल्याच्या नंतर. आपले काय असेल पाप, आपल्या मागालचं काय असेल ते नष्ट होतं असं आहे काहीतरी त्याच्या मागाला अर्थ. मला काही नाही सांगता येणार, पण आहे. सगळेजण लोक आंघोळ्या वगैरे करत होते. त्या नदीचं नाव पण आहे पण माझ्या आता लक्षात नाही, मी नंतर सर्च करून बघल. ते नदीला गेल्याच्या नंतर आंघोळ्याच नदीला जाता येत नाही म्हणून असे कुंड ठेवले असे सगळ्यांना आंघोळ्याच करायसाठी. असं वरतून पाणी पडतंय गायच्या मुखामधून. बघा प्रज्वल पण कसं त्याचं टकलं भिजवतं. सगळ्यांनी केस कट केले. ओंकार करत नव्हता, त्याला बळच केस कट करायला लावले. मग इथं आम्ही दर्शन वगैरे घेतली. तर अभिषेक पण केला. ते दादा म्हणले, पुजारी दादा म्हणले अभिषेक करा. मग तिथं अभिषेक केला. आम्ही काहीतरी घेतले 500 रुपये घेतले वाटतं. ते शेजारचे काका म्हणले कशाला तुम्ही ते पैशासाठी करतात. पण मला जाऊ द्या, आता इतक्या लांबून आलोत तर करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.